सगळी सनराईजवर स्टार माझाचा स्पेशल रिपोर्ट. प्रोजेक्ट सगरोळी सनराईज ही सक्सेस स्टोरी आहे जयश्री बोरगेची. मुंबई मॅरेथॉन मधली हाफ मॅरेथॉन जिंकणाऱ्या मराठमोळ्या रनरची. सुरुवातीपासून सरांचा आणि ह्या प्रोजेक्ट मधून मला भरपूर सपोर्ट राहिला आणि जिथे जिथे असं मला वाटेल की मी थांबते तिथं तिथं मला माझ्या प्रोजेक्ट आणि माझ्या सरांनी भरपूर सपोर्ट दिला. प्रोजेक्ट सगरोळी सनराईज ही सक्सेस स्टोरी आहे दीपक काणेगावकरांची. आपल्या प्रोजेक्टच्या माध्यमातून देशाला मॅरेथॉन रनर घडवून देण्याच्या त्यांच्या प्रयत्नांची. अल्टिमेट एम जे आहे ते देशाला मेडल्स म्हणून द्यायचे, देशाला इंटरनॅशनल कॉम्पिटिशन्स मध्ये पोझिशन्स म्हणून द्यायच्या, हेच त्याचं एम. प्रोजेक्ट सगरोळी सनराईज ही सक्सेस स्टोरी आहे काणेगावकरांची संकल्पना साकार करण्यासाठी त्यांच्या प्रयत्नांना साथ देणारे त्यांचे सहकारी सुधीर राव आणि कार्लटन परेरा यांची. Very proud of the children who are inspired to run, to be sports people. We need to just educate them, be persistent, consistent, and hopefully we'll do that. It provides an opportunity for people who are of absolutely underprivileged backgrounds. प्रोजेक्ट सगरोळी सनराईज ही सक्सेस स्टोरी आहे छोट्या ऍथलीट्सना घडवण्यासाठी अथक मेहनत घेणारे कोच पांडुरंग मस्कर यांची. त्याच्यावरती ते 5 ते 7 वर्षात ती मुलं इंटरनॅशनलला भारताचं नाव काढतील या दृष्टीने आमचा प्रयत्न चालू आहे. प्रोजेक्ट सगरोळी सनराईज ही सक्सेस स्टोरी आहे भारतासारख्या देशातही प्रयत्न केल्यास गुणवान मॅरेथॉन रनर घडू शकतात हे दाखवून देणारी. मुंबई मॅरेथॉन मध्ये तब्बल 1665 स्पर्धकांमधून महिलांची हाफ मॅरेथॉन जिंकणारी जयश्री बोरगे ही प्रोजेक्ट सगरोळी सनराईजचं प्रॉडक्ट आहे. पण या शर्यतीत 4थी आलेली सुनीता खन्ना आणि 6वी आलेली सविता कांबळे या देखील प्रोजेक्ट सगरोळी सनराईजच्या प्रॉडक्ट्स आहेत. मुलांच्या हाफ मॅरेथॉन मध्ये प्रोजेक्ट सगरोळी सनराईजचे रनर अनुक्रमे 6व्या, 8व्या, 9व्या आणि 10व्या क्रमांकावर आले. या शर्यतीला लाभलेला तब्बल 7145 ऍथलीट्सचा सहभाग लक्षात घेतल्यास तुम्हाला प्रोजेक्ट सगरोळी सनराईजच्या मुलांच्या कामगिरीचं मोल लक्षात येईल. सुरुवातीला तशी माझी परिस्थिती नव्हतीच, पण सुरुवातीपासून सरांचा आणि ह्या प्रोजेक्ट मधून मला भरपूर सपोर्ट राहिला आणि जिथे जिथे असं मला वाटेल की मी थांबते तिथं तिथं मला माझ्या प्रोजेक्ट आणि माझ्या सरांनी भरपूर सपोर्ट दिला आणि पुढे घालवायचा प्रयत्न केला. त्यामुळेच मी आता इथंपर्यंत येऊ शकले. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल ना, काय आहे हा प्रोजेक्ट सगरोळी सनराईज? प्रोजेक्ट सगरोळी सनराईज हा आहे लांब पल्ल्याच्या शर्यतींसाठी महाराष्ट्राच्या मातीत रनर घडवण्यासाठीचा प्रकल्प. दीपक काणेगावकर यांच्या संकल्पनेतून उतरलेला. नांदेड जिल्ह्यातल्या भिलोली तालुक्यातलं सगरोळी गाव हे या प्रकल्पाचं केंद्र. सगरोळीतल्या संस्कृती संवर्धन मंडळाच्या शाळेच्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून काणेगावकरांनी आपलं स्वप्न वास्तवात उतरवलंय. त्या शाळेचं असे की म्हणजे मुलं 5-5, 10-10 किलोमीटर अंतरावरून शाळेला येतात आणि घरी जातात आणि एकंदरीत जो तो एरिया आहे वनवासी, आदिवासी आणि म्हणजे मागासवर्गीय आहे, या मुलामध्ये ट्रिमेंडस एक म्हणजे पोटेन्शियल आहे. म्हणजे इन टर्म्स ऑफ एन्ड्युरन्स, इन टर्म्स ऑफ स्टॅमिना, इन टर्म्स ऑफ सस्टेनन्स, आणि ह्या ज्या क्वालिटीज आहेत त्या मिडल आणि लॉंग डिस्टन्स रनिंगसाठी अतिशय आवश्यक असतात. आणि या क्वालिटीज आपल्याला म्हणजे या केनियन ॲथलेट्समध्ये, नायजेरियन ॲथलेट्समध्ये किंवा आपल्या इथिओपियन ॲथलेट्समध्ये सापडतात. आणि या ज्या क्वालिटीज आपल्या मुलामध्ये आहेत, खास करून ग्रामीण भागामधल्या मुलांच्यामध्ये आहेत, तर त्या क्वालिटी ज्या आहेत इन्चार्ज करून देशाला मोठ्या मोठ्या म्हणजे स्पर्धामध्ये कॉमनवेल्थ गेम्स असतील किंवा विंटर ऑलिम्पिक्स असतील किंवा आपले रेग्युलर ऑलिम्पिक्स असतील तर त्याच्यामध्ये मेडल्स मिळवून देणं त्या प्रोजेक्टचं मेन म्हणजे मोटिव्ह आहे. प्रोजेक्ट सगरोळी सनराईजच्या मुलामुलींनी देशातल्या विविध मॅरेथॉनमध्ये आजवर चांगली कामगिरी बजावली होती. पण जयश्री बोरगेनं मुंबईत हाफ मॅरेथॉन जिंकून मिळवलेलं यश हे काणेगावकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा उत्साह वाढवणार आहे. मुंबई मॅरेथॉनमध्ये सहभागी होण्याआधी जयश्री हाफ मॅरेथॉन कधी धावली नव्हती. ही माहिती आश्चर्याचा धक्का देणारी आहे. 6 किलोमीटरची रन ही तिच्यासाठी सर्वाधिक अंतराची